पाठ क्रमांक 3 बेरीज. उपघटक हातच्याची आणि बिनहातच्याची 3 अंकी संख्यांची बेरीज करणे. तर चला आता आपण कृती क्रमांक 1 पाहूया. कृती 1 खालील बेरीज कर. म्हणजे आपल्याला इथे खाली काही बेरजेची उदाहरणे दिलेली आहेत, ती सोडवायची आहेत. तर चला पहिले उदाहरण पाहूया. 672 अधिक 124. तर चला याची बेरीज करूयात. 2 अधिक 4 6, 7 अधिक 2 9, 6 अधिक 1 7. दुसरे उदाहरण पाहूया. 2 अधिक 4 6, 6 अधिक 0 6, 5 अधिक 3 8. तिसरे उदाहरण पाहूयात. 2 अधिक 5 7, 8 अधिक 4 12. हातच्यास आले 1, 3 अधिक 3 6 आणि हातच्याचे 1 7 येते. तिथं मी चुकून 1 लिहिले. तर 3 अधिक 3 6 आणि हातच्याचे 1 7. आता आपण शेवटचे चौथे उदाहरण पाहूयात. 9 अधिक 0 9. यानंतर 9 अधिक 2 11. हातचे आले 1, 1 अधिक 8 9 आणि हातच्याचे 1 10. अशा प्रकारे आपण इथे सर्व उदाहरणे योग्य पद्धतीने सोडवलेली आहेत. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूयात. आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. कृती 2 खालील बेरजेमधील चूक ओळख आणि ती दुरुस्त कर. म्हणजे पहा, इथे आपल्याला एक बेरजेचे उदाहरण दिले आहे आणि त्याचे उत्तर सुद्धा आपल्याला काढून दिले आहे. पण यामध्ये काहीतरी चूक आहे. ती चूक कोणती आहे ते शोधून आपल्याला ती चूक दुरुस्त करून योग्य उत्तर लिहायचे आहे. तर चला पाहूया इथे चूक काय आहे ते. तर पहिली संख्या आहे 294 अधिक 119. तर यामध्ये पहा 9 अधिक 4 13. 3 इथे बरोबर लिहिलेली आहेत आणि हातच्याला आले 1. आता हातच्याचे 1 आणि 9 10 होते आणि इथलचे 1. तर इथे 11 व्हायला पाहिजे. तर इथे 10च लिहिले आहेत. म्हणजे इथे 1 येणार आणि इथे मग हातचा 1 येणार आणि 1 अधिक 2 3 आणि हातच्याचे 1 4. इथे फक्त 1 पाहिजे होते म्हणजे ते 11 होते. यांनी 10 लिहिले आहेत. तर चला आपण आता हे चूक दुरुस्त करून योग्य पद्धतीने लिहूयात. तर चला लिहूयात. आधी आपण 294 ही संख्या लिहू. यानंतर यामध्ये अधिकचे इथे चिन्ह दिलेले आहे. मग आता आपण खालची संख्या लिहूयात. अधिक 119. अशा प्रकारे आता आपण एक गणित करूयात. 4 अधिक 9 13. इथे 3 लिहायचे. हातच्यास आले 1. हातच्याचे 1 आणि 9 10 आणि इथलचे 1 मिळून झाले 11. इथे 1 येतात आणि यानंतर हातच्याला आले 1. 2 अधिक 1 3 आणि हातच्याचे 4. अशा प्रकारे आपण इथे चूक दुरुस्त करून लिहिलेली आहे आणि आपली जी कृती क्रमांक 2 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूयात. कृती 3 8 5 आणि 0 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार कर आणि त्यांची बेरीज कर. म्हणजे आपल्याला इथे काय करायचे आहे, तर आपल्याला इथे असे सांगितले आहे की आपल्याला 8 5 आणि 0 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि मोठ्यात मोठी संख्या इथे लिहायची आहे आणि त्यामध्ये लहानात लहान संख्या मिळवायची आहे. म्हणजेच आपल्याला इथे या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आहे. तर चला आधी आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करूयात. 8 5 आणि 0
हे अंक वापरू. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी आधी आपण सर्वात मोठा अंक घेऊयात. तर तो आहे 8. तर चला आधी आपण इथे 8 लिहूयात. यानंतर त्याहून थोडा छोटा अंक घेऊयात 5. तर इथे लिहूयात 5 आणि त्यानंतर सर्वात छोटा म्हणजेच 0 इथे लिहूयात. आता आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. लहान अंक 0 आहे पण 0ला किंमत नसते. जर आपण 0 आधी घेतला तर काय होईल बरं, तर ती 2 अंकी संख्या तयार होईल. म्हणून 0पेक्षा थोडा मोठा अंक कोणता आहे 5. तर तो आधी आपण घेऊयात 5. त्यानंतर घेऊयात इथे माझे चुकले थोडे, 8 नाही इथे 0 घेऊयात. आता का माहिती आहे, कारण की यानंतर ती घ्यावं लागेल. जर आधी आपण 0 घेतला आणि नंतर 5 आणि नंतर 8 घेतले तर ती 8वी संख्या तयार होईल 2 अंकी. पण आपल्याला इथे काय म्हटलं आहे की आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची आहे. म्हणून मी इथे आधी 5 घेतलेले आहेत, यानंतर 0 घेतलेले आहेत आणि आता मी इथे 8 घेणार आहे. आणि आता आपण याची बेरीज करूया. 0 अधिक 8 किती होतात, तर 8. 5 अधिक 0 5 आणि 8 अधिक 5 किती होतात, तर 13. अशा प्रकारे आपण इथे सांगितल्याप्रमाणे बेरीज केलेली आहे आणि आपली कृती क्रमांक 3 इथे संपलेली आहे. आता आपण पुढच्या पानावरील कृती क्रमांक 4 पाहूयात. कृती 4. ज्यांची बेरीज 798 येईल अशा कोणत्याही 3 संख्या लिही. म्हणजे पहा, आपल्याला इथे काय करायचे आहे, इथे एक संख्या लिहायची आहे, त्यामध्ये इथे एक संख्या इथे लिहिणारी एक संख्या मिळवायची आहे. म्हणजे या दोघांची बेरीज करायची आहे आणि येणारे उत्तर किती पाहिजे, तर 798. तर हे तुम्ही तुमच्या मनानुसार करू शकता, कारण की हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे. म्हणजे इथे तुम्ही तुमच्या मनानुसार संख्या घेऊ शकता, पण अशी संख्या घ्यायची आहे ज्याची बेरीज 798 येईल. तर चला घेऊयात आणि आपण तो अंक घेतल्यानंतर त्याची बेरीज करून बघूयात की खरंच त्याचे उत्तर 798 येते का. तर चला, मी पहिला अंक घेणार आहे, म्हणजे संख्या घेणार आहे. तर ती आहे 400. आता यामध्ये मी मिळवणार आहे 398. आता आपण करून पाहूयात की याची बेरीज खरंच 798 येते का. तुम्ही इथे कोणताही अंक घेऊ शकता बरं, असं काही नाही की मी जसा लिहिला आहे तसाच लिहायचा. इथे तुम्ही कोणताही अंक घेऊ शकता, या तिन्ही ठिकाणी वेगवेगळे अंक घ्या. तर चला आता आपण याची बेरीज करून पाहूयात की खरंच याचे उत्तर 798 येते का. तर मी इथे एक पान घेणार आहे आणि त्या पानावर करणार आहे. तर चला आपण आता याची बेरीज करूया. 400 अधिक 398. तर चला बेरीज करूयात. 0 अधिक 8 8, 0 अधिक 9 9, यानंतर 4 अधिक 3 बरोबर 7. तर बघा याचे उत्तर काय आले, 798, जे की आपल्याला पाहिजे होते, म्हणजे बरोबर आहे. आता मी दुसरी संख्या घेते. 500 अधिक 298. आता पाहूया याची बेरीज खरंच 798 येते का. तर इथे करूया आपण 500 अधिक 298. आता याची बेरीज करूयात. 0 अधिक 8 8, 0 अधिक 9 9, 5 अधिक 2 7. हो, याचे उत्तर 798 येत आहे, म्हणजे हे बरोबर आहे. इथे तुम्ही कोणताही अंक घेऊ शकता आणि जर तुम्हाला कन्फर्म करायचे असेल की बरोबर आहे का चूक, त्यासाठी तुम्ही बेरीजसुद्धा करून पाहू शकता. तर यानंतर मी घेत आहे 700 ही संख्या, त्यामध्ये मिळवायचे आहेत 98. तर आता चला हे उत्तर येते का ते पाहूयात. तर 700 अधिक 98. पहा, 0 अधिक 8 8, 0 अधिक 9 9,
7मध्ये 7 म्हणजे काहीच मिळायचं नाही, म्हणजे 7च. त्याचे उत्तर काय आले? 798. म्हणजे हे सुद्धा मी लिहिलेले बरोबर आहे. तुम्हीसुद्धा योग्य पद्धतीने इथे संख्या घ्या आणि बरोबर आहे की चूक हे पाहण्यासाठी बेरीजसुद्धा करून पहा. तर इथे मी संख्या घेतलेल्या आहेत आणि उत्तर बरोबर येत आहे. तर अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 4 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 5 पाहूयात.